विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। शास्त्र शुद्ध ज्ञान प्रताप भगवान जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मति न लखे जिहि मति लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मन हो जेवरी साप नसे जग जग जिहि लहे सोहम आप्या बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काको करू प्रणाम। कोणाचा नवीन नंबर आहे कोण बरं असं करतात का हजाराचा नंतर परवानगी कोणा नंतर लोक चिंतन बघ कर आपलं तिकडे जास्त लक्ष नसतं। ईश्वर व्यापक और नित्य है। चला आता जगाचा करता कोणी याचा विचार चालू आहे। जगाचा करता ईश्वर मायामध्ये पडले चैतन्य तो ईश्वर जगाचा करता। सो ईश्वर एक देश में स्थित नहीं किंतु सर्वत्र व्यापक है। जेवढे जगात तेवढं त्याची व्याप्ती आहे जगा का अंतरीचे घेतो गोडे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्याचं हे आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाचे विचार त्याला माहीत आहे आणि जीवाच्या क्रमानुसार ईश्वर त्याला प्रेरणा करतो म्हणून सर्वत्र व्यापक आहे। त्याला विषय कसा गुरुजींनी सांगावं पशु बघा बद्दल हाँ हेलो हेलो कोण हाँ बरं चिंतन चालू आहे नंतर लावा मग हो कोण आहे राजा भाऊ राजाऊ गोरगावचं का एवढं कोटच आहे ते मग तुम्ही काय सांगतो सर जाऊ द्या हां ईश्वर सर्वत्र व्यापक त्याचा एक विषय तुम्हाला सांगायचा गुरुजीची आठवण त्याच्या नियमात बदल करत नाही कोणी एवढंच पशुपशुधिकाला जे नियम घातले त्या नियमातच ते चालतं त्या नियमात पशुपशुधिकाला बदल करतात मानव त्याला बदल करता येत व्यापक आहे आणि सर्वज्ञ 4 खाली 84 तेव्हा त्रिभुवनाचं ज्ञान त्याला थोडक्यात जो एक देश में अंगीकार करे तो जा वस्तु का देश ते अंत होवे ताका काल से भी अंत होवे है या ते अनित्य होवेगा। ईश्वर एक दिवशी जर मानलं तर कालाने देशांचा अंताचा तसा होईल त्याचा जो अनित्य होवे तो कर्ता से जन्य होवे है जो अनित्य ते कर्ता से जन्य
जो अनित्य होवे सो कर्ता से जन्य होवे है. हो का कर्ता म्हणजे जो कोणी करता आहे त्याच्यापासून निर्माण होतो. याते ईश्वर का भी कर्ता अंगीकार करना होवेगा. म्हणून ईश्वराचा अंगीकार जर तो एक दिवशी मानला तर सो ईश्वर का कर्ता बने नहीं. म्हणून ईश्वराचा करता नाही कोणी. काहे ते आप तो अपना कर्ता बने नहीं. आणि स्वतः करता होत नाही. तो जो अपना कर्ता आप ही अंगीकार करे तो आत्माश्रय दोष होवेगा. स्वतः करता होतो आत्माश्रय दोष येईल त्याला. आप ही क्रिया का कर्ता आश्रय और आप ही क्रिया का कर्म क्रिया का विषय रूप कार्य होवे तहा आत्माश्रय होवे है. सगळ्या कार्याचा कारणाचा आश्रय आप स्वतः असलं तर त्याला आत्माश्रय दोष. आप म्हणजे स्वतः कार्याचा करता कारणाचा करता स्वतःच जर आहे तर आत्माश्रय. करता स्वतःच आहे. कार्य स्वतःच आहे. मग हे स्वतः सगळे जर म्हणलं त्याला आत्माश्रय दोष येतो. कार्याला असतो की करता असतो. जैसे कुलाल क्रिया का करता है और घट कर्म है तैसे क्रिया का कर्ता और कर्म भिन्न होवे है. मन करता वेगळं आहे कर्म भिन्न आहे. त्याला दर्शन कुंभाराचा दिला. एक बने नहीं. मन कर्म वेगळं करता वेगळं म्हणजे एक होऊ शकत नाही. याते आत्माश्रय दोष है. म्हणून आत्माश्रय दोष आहे. आहे. वो आप ही आपका कर्ता बने. आप आपलं स्वतः करता म्हणजे आत्माश्रय दोष येईल. कर्म नाम कार्य का है. हो हे व्याकरणामध्ये झालं ना. और कार्य के विरोधी का नाम दोष है. कार्य कर्म आहे आणि त्याच्या विरुद्ध म्हणलं त्याला दोष म्हणायचा. कार्याच्या विरुद्धात असेल ते दोष आहे. आत्माश्रय कार्य का विरोधी है याते दोष है. आत्माश्रय कार्याच्या विरोधी म्हणून त्याला आत्माश्रय दोष म्हणता येईल. ईश्वर का कर्ता अन्य अंगीकार करना होवेगा. मग ईश्वराचा कर्ता सुद्धा दुसरा अंगीकार करावा लागेल. तो अन्य भी प्रथम कर्ता की न्यायी कर्ता जन्य ही कहना होवेगा. प्रथम म्हणजे अन्य आश्रय चक्रिका व्याघा ते सगळे दोष. तो ताका कर्ता भी प्रथम की न्यायीता से भिन्न ही कहना होवेगा. त्याला तो प्रथम जो ईश्वर है ताकू द्वितीय कर्ता का कर्ता अंगीकार करे तो अन्योन्याश्रय दोष होवेगा. त्याला हे माहित आहे ना. याते तृतीय कर्ता और अंगीकार करना होवेगा. सात तृतीय का कर्ता जो द्वितीय माने तब तो अन्योन्याश्रय दोष होवे और प्रथम माने तब चक्रिका दोष होवे. परस्परच मानले तर अन्योन्याश्रय. तिसऱ्याला तर पहिला मानले तर चक्रिका दोष. जैसे चक्र का भ्रमण होवे तैसे प्रथम कर्ता द्वितीय जन्य द्वितीय कर्ता तृतीय जन्य और तृतीय प्रथम जन्य. चला तो प्रथम थेरी द्वितीय जन्य. इस रीति से कार्य कारण भाव का भ्रमण होवेगा. चक्रिका स्थान में कोई भी सिद्ध होवे नहीं. चक्रिका स्थानामध्ये कोणती वस्तू सिद्ध होत नाही ना. सर्व की परस्पर अपेक्षा है. म्हणून प्रत्येकाची एकमेकाला अपेक्षा परस्पर असे. अन्योन्याश्रय में दो की परस्पर अपेक्षा है. अन्योन्याश्रय दोनोंची एकमेकाला गरज आहे. एक की सिद्धि हुए बिना अन्य की सिद्धि होवे नहीं. एक सिद्ध झाल्याशिवाय दुसरी सिद्धी होत नाही. जैसे कुलाल का कर्ता आप नहीं किंतु ताका पिता है. कुलाल कर्ता स्वतः नाही त्याचा बाप आहे. तैसे प्रथम ईश्वर कर्ता का अन्य कर्ता है. तसं ईश्वराचा अन्य कर्ता जर मानलं तर. कुलाल का पिता अपने पुत्र से उत्पन्न होवे नहीं. कुलालाचा मुलगा त्या मुलापासून कुलाल म्हणजे कुंभार उत्पन्न होत नाही. किंतु अन्य पिता से उत्पन्न होवे. त्याच्यात दुसऱ्या वडिलापासून उत्पन्न होतो. तैसे द्वितीय कर्ता प्रथम कर्ता से उत्पन्न होवे नहीं. पहिला कर्ता दुसऱ्या कर्तापासून उत्पन्न होत नाही. किंतु जसं मुलापासून बाप निर्माण होत नाही त्याप्रमाणे. किंतु अन्य कर्ता से ही कहना होवेगा. मग दुसऱ्या कर्ता कोणतरी मानावं लागेल. और कुलाल का पितामह कुलाल और ताके पिता से उत्पन्न होवे नहीं. कुलालाचा पितामह म्हणजे आजोबा ह्याच्यापासून उत्पन्न होत नाही. किंतु चतुर्थ जो कुलाल का
प्रपितामह तासे उत्पन्न होवे. चौथा जो त्याचा पंजोबा त्याच्यापासूनच पण झाला. काय उगाच काय अर्थ नाहीये लिखाणात. तैसे तृतीय कर्ता भी प्रथम और द्वितीय कर्ता से उत्पन्न होवे नहीं, याते चतुर्थ कर्ता और अंगीकार करना होवेगा. चला वाच. ता चतुर्थ का कर्ता और पंचम मानना होवेगा, याने अनावस्था दोष होवेगा. म्हणजे कोण करतं कोणाचा मेळच नाही, याला अनावस्था दोष म्हणायचा. धारा का नाम अनावस्था है. जो कर्ता की धारा अंगीकार करे तो कौन सा कर्ता जगत करे है यह निर्णय नहीं. धारावर ईश्वराचा विचार केला, कोणत्या ईश्वरापासून जग झालं. किसी एक को जगत का कर्ता मानने में कोई युक्ति नहीं. म्हणून जगाचा एकच कर्ता माना, दुसरं काही मानण्यामध्ये काही अटकल नाही, युक्ती नाही. ता युक्ति के अभाव का नाम ही विनिगमना विरह कहे है. आणि त्या पुन्हा युक्ति के अभाव का नाम, त्या युक्तीचा अभाव म्हणजे दुसरा कोणता सिद्ध होत नाही अशी युक्तीच नाही, म्हणून त्याला विनिगमन दोष म्हणतात. धारा की कहूँ विश्रांति अंगीकार करे तो जा कर्ता में धारा का अंत अंगीकार किया सोई कर्ता जगत का मानने योग्य है. धाराचे जिथे विसरायचे ते जगाचा करता एकच ठरला. पूर्व सारे निष्फल होवेंगे. बाकीचे जे मानले ते निष्फळ आहेत. या का नाम ही प्रागलोप कहे है. याला प्रागलोप म्हणायचा. प्रागलोप. माझ्या जाताने अक्षरे उच्चार बरोबर होत नाही, तुम्ही कळून घे जा. पिछले के अभाव का नाम प्रागलोप है. पाठीमागचा जे आहे त्याचा प्रागलोप म्हणायचा. अभाव. प्राग अभाव. इस रीति से ईश्वर का देशते अंत अंगीकार करे तो उत्पत्ति अंगीकार करनी होवेगी, और उत्पत्ति अंगीकार करे तो आत्माश्रयादि षट दोष होवेंगे. मग जर ते 6 दोष, प्राग प्रध्वंस अभाव, अन्य अभाव असे सगळे दोष येतील. याते ईश्वर का देशते अंत नहीं किंतु व्यापक है, याही ते नित्य है. म्हणून ईश्वराचा देशाने अंत नाही, म्हणून तो व्यापक आहे, तो नित्य आहे. दूसरी हेडिंग, ईश्वर और जीव का स्वरूप से भेद नहीं. ईश्वर आणि जीव याचा मूळ स्वरूपाने भेद नाही, उपाधीने भेद आहे. ता व्यापक ईश्वर का और जीव का स्वरूप से भेद नहीं किंतु उपाधि से भेद है ना. तेच काहे त्याला अभंग आहे. कान तुझी घुंगडी चांगली चांगली, आमास काय दिली रक्त रेत दुर्गंध जंतू नरकंपुट आणि भरले, ते आम्हास दिले. तुझे शुद्ध सत गुणांनी विणले, कारण तुझी घुंगडी चांगली. हे जीवाचे ईश्वर उपाधी. म्हणून उपाधी करत भेद आहे, स्वरूपाने भेद नाही. अवच्छेदवाद में माया विशिष्ट चेतन ईश्वर कहे है और अविद्या विशिष्ट चेतन जीव कहे. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर म्हणतात अवच्छेदकवादी, आणि अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हणतात. माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर, अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात. माया कशाला म्हणावी? माया कशाला म्हणायचे? आघाडीत घटना करून दाखवते. माया या शब्दाचा अर्थ आघाडीत घटना करून दाखवते. आघाडीत घटना कसे, त्याच्यावर का अभंग सांगू का माऊलीचा, नाथ माऊलीचा. आघाडीत घटना त्याचं स्वरूप आणि त्याचं कार्य. आघाडीत पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य सोते पाही. इथपर्यंत स्वरूप वाचत त्याचे एक ढालगज निर्माण झाले. आता ढालगज या शब्दाचा अर्थ करून सांगावं, करायचं पण अंगावर येऊ द्यायचं नाही, त्याला ढालगज म्हणायचा. मग तसं माया जग निर्माण करायचं पण अंगावर येऊ देत नाही, म्हणून हिला ढालगज म्हणायचं. आणि त्याचं स्वरूप जर पाहिलं, मायाचं स्वरूप जर पाहिलं नाथाच्या अभंगात, तर त्याचे एक ढालगज. त्याने एवढी ख्याती केलं, त्याने हे त्रिभुवन निर्माण केलं. ख्याती म्हणजे तिथे एक पूर्वत असे त्रिभुवन तिने निर्माण केलं. आणि त्याचं जर पाहिलं मग ती खूप शक्तिशील असेल,
असं तुम्हाला वाटतं. ती मूळची कन्याकुमारी. नातं अभंगच गोड आहे, अर्थ कळलं तर. ती मूळची कन्याकुमारी. मग तिला स्वतः स्फूर्ती नाही, पण तिनं एवढी ख्याती केली. हे मी काय सांगलं, मायाचं आघटित्व. तिला सत्ता स्फूर्ती शून्य यायची स्वरूपाने, पण तुमची सत्ता घेऊन तुम्हाला याचा अमृत अनुभवामध्ये विषय लिहिला. अमृत अनुभवामध्ये विषय लिहिला मायाचा आघटित्व. महाविष्ट चैतन्याचा विषय चालला, त्याच्यावर बोलायला लागलो मी. आणि अमृत अनुभवामध्ये असलेलं पतीची आरोपणे. पतीची तर कसं निर्गुण निराकार आहे. मग तिला कुठे ते सहन होत नाही. मग पतीचे आरोपण लाजून ते म्हणजे काय वाचलं आहे, केले जगा एवढे नामरूपाचे लिहिणे. मग तिनं आपल्या मालकाला नामरूपाचा अलंकार घातला. कुणी त्या मायाने, कोणाला निर्गुण निराकाराला. मग हिचा आघातीचा विषय होता. ती कशी करते, तिच्याजवळ तर काही नाही. पण तिनं आणि तिचं पुढे अभंग फार गमतीचा, व्यावहारिक भाषा पण अर्थ वेगळा. ती मूळची कर्णकुमारी. ती कशी मूळची कर्णकुमारी, स्वतः स्फूर्त शून्य. ती मूळची कर्णकुमारी. तिचा बाप तो ब्रह्मचारी. म्हणजे आहे का कशाचा मेळ. ती मूळची कर्णकुमारी म्हणजे स्वतः स्फूर्त शून्य, आणि तिचा बाप ब्रह्मचारी म्हणजे संबंध नाही. आता मायाचं आघटित्व सांगू लागले अभंगामध्ये. नाथाने मायाचं आघटित्व सांगितलं झालं. त्यानं बापाची दादले केला. आता ते बाप ब्रह्मचारी, तिनं ते मालिक केला. तो जन्माला ती याची उदरी म्हणजे जीव दशा. कान चेहरे चेहरे कानोबाची असा वस्तू. तो जन्मते येते, ते बाप तो जन्मते येते. कोण वाईट म्हणे या बोला, त्याला कोण चुकीचं म्हणेल. मग हे ज्ञानेश्वरीचा विचार आणि अध्यात्माचं ऐकलं तर हे अभंग कळेल. नाही त्या अभंगाचा अर्थ काय कळेल. हो, ते मूळचे कर्णकुमारचे तो ब्रह्मचारी, तो जन्माला ते याची उदरी. आता ब्रह्मचारी त्याचा संबंध नाही, तो तिच्या उदरी जन्माला म्हणजे काय. जीव दर्शन नाही ना, ईश्वर नाही ना. अधिष्ठानाच्या ठिकाणी दोन्ही उपादान आहेत, पण हे तुम्हाला कार्यावरून त्याची संगती लावावी लागते. असं ही मायाचं वर्णन केलं. हा अभंग फोटो जो 5-7 चरणाचा पण एक अभंग दाखवलं. म्हणून माया कशाला म्हणायचे, अघटित्व. आता याच्या पाठीमाग चला, माया कशा म्हणायची विचारसागरात. इंद्रजाल, बंगाली बाई आहे का नाही, हिला इंद्रजाल म्हणा. हिच्याजवळ इंद्रजाल म्हणजे माणसाला काही कळू देत नाही. याला एक उदाहरण सांगतो शास्त्रातलं. पोरा धूरपती अशी बसलेली, पांडवची पत्नी, आणि त्याने एक माया जालचं एक यंत्र केलं. मग ज्यावेळेस दुर्योधन ह्या लागलं तिच्याकडे, त्यावेळेस ओटा वाटलं, जमीन कोरडी वाटली की पाणी वाटायचं, पाण्यात पडल्यासारखं वाटायचं. आणि पाणी वाटलं की तिचा ओटा वाटायचा. असं इंद्रजाल म्हणायचं त्याला. आणि तसंच आहे ना. मग इंद्रजालाचं जर थोडा विचार केला तर कसं ते सांगतो. तुम्ही हा जन्म असून जन्म वाटत इंद्रजाल आहे का नाही. तुम्ही सुखरूप असून दुःखरूप वाटताय, इंद्रजाल आहे का नाही. तुम्ही ज्ञान स्वरूप असून अज्ञानी वाटतात, हे इंद्रजाल आहे का नाही. आणि हे कळू देते का, कळू देत नाही. काय करते म्हणून अघटित घटना, तिचं नाव माया. तिला दुसऱ्या भाषा बोलायची इंद्रजाल करणारी बंगाली बाई. म्हणजे पतीचे आरोपणे लादून अंगाचे केले जगा एवढे नावाचे. आणि
चलो। आभासवाद में माया और आभास विशिष्ट चेतन ईश्वर कहे है। आभासवाद्याने एकच अर्थ घातलाय, आभास प्रतिबिंब घातलाय त्याला, पण प्रक्रिया सारखीच, फक्त त्यांनी अधिक आभास घातला. अधिक आभास घातल्यामुळे ज्ञानाचा व्यवहार होतो. नुसतं प्रकृती जर घेतली तर ज्ञानाचा व्यवहारच नाही, पण त्याने आभास घातला कोणी विचारणे स्वामींनी. आभास और आभास सहित अविद्या विशिष्ट चेतन को जीव कहे है. आभास सहित अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हणायचं. आभासवाद में आभास सहित अविद्या और माया का भेद है, चेतन का नहीं. चेतनचा भेद नाही, अविद्या उपाधी मुळे भेद आहे. साभास अविद्या विशिष्ट जीव, साभास माया विशिष्ट ईश्वर. उपाधीमुळे फक्त साभासच घ्यायचा, स्वरूपाने नाही, उपाधीमुळे भेद आहे. वैसे अवच्छेदवाद में भी अविद्या और माया का भेद है, स्वरूप से चेतन का भेद नहीं. चेतनाचा स्वरूपाने भेद नाही, अवच्छेदवाद उपाधी भेद करून भेद आहे. अज्ञान में चेतन का प्रतिबिंब जीव है अज्ञानामध्ये प्रतिबिंब चैतन्य त्याला जीव म्हणायचं, और बिंब ईश्वर है. बिंब आहे ईश्वर. हा का बरं? कारण इथे ईश्वराला ब्रह्मवाचकच पद घेतलं, माया विशिष्ट चैतन्य जे आहे ना त्याला नाही घेतलं. बिंब असणारं ईश्वर चैतन्य त्याचं प्रतिबिंब जेव्हा अधिष्ठान चेतन है. माया विशिष्ट चैतन्य नाही. या पक्ष में भी चेतन का स्वरूप से भेद नहीं. या पक्षामध्ये एक जीव आदत आहे, या पक्षामध्ये चैतन्याचा भेद नाही, उपाधी करून भेद आहे जीव ईश्वराचा. किंतु एक ही चेतन में जीवपना और ईश्वरपना आरोपित है. हा सिद्धांत सगळ्यात जीवपणा आणि ईश्वरपणा दोन्ही आरोपित आहेत. म्हणजे अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी जीवपणा नाही, ईश्वरपणा नाही. ब्रह्म असणारं, सच्चिदानंद असणारं ब्रह्म, हे मागचा विषय याला लक्षात पाहिजे, म्हणजे हे विषय सहज गेला लागतो. माग तुम्हाला ही कोण या प्रश्नाचं उत्तर देताना सच्चिदानंद आहे, सांगितलं असंख्य आहे, कुटस्थत्व आहे, नित्यत्व आहे, देशाने काळाने पदार्थाने सजाचे विद्याचे भेद, असं तुझं स्वरूप सांगितलं. मग आता असं स्वरूप लक्षात जर आलं तर हे दोन्ही उपाध्याचा भेद असून दोन्ही उपाध्याचे व्यवहार जीव जर आणि ईश्वर वेगळा, अधिष्ठान चैतन्य एकच आहे. म्हणून उपाधीचं त्याग करून दोन्ही स्वरूप एकच आहे. उपाधीच्या दृष्टीने वेगळं आहे, त्याला एक दृष्टांत दिला गुरुजीने. एक आईला दोन मुलं, एक बुद्धिहीन पाणी वाहणारा, एक बुद्धिवंत विद्वान झाला आणि तो कोर्ट झाला, म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी. दिवाळीला दोघं गेले आईजवळ, दोघाला पाठ टाकले आईनं, दोघाला जेवायला वाढलं. आता ती कोर्ट असणार आहे, तो म्हणतो आई माझ्या बरोबर आहे का रे, ते पाणी वाहतो लोकांचं रोजगारी, आणि मी कोर्ट जिल्ह्याचं मालक, माझ्याच बरोबर कसे? बाळ म्हणजे तुझ्या दृष्टीने बरोबर, पण माझ्या दृष्टीने दोन्ही मुलंच आहेत. तुम्ही दोघं मला सारखीच ना. ते जरी पाणी वाहत असलं लोकांचं, तो जरी खुर्चीवर बसून जिल्ह्याचा कारभार पाहत असला, पण माझ्या दृष्टीने दोन्ही मुलंच आहेत ना. तसं अधिष्ठान दृष्टीनं दोन्ही नाहीत. दोन्ही जे आहेत ते मिथ्या आहेत. ईश्वर बी मिथ्या आहे आणि जीव बी मिथ्या आहे अधिष्ठानाच्या दृष्टीने. पण आपल्याला हा विषय असा, जगाचा कर्ता कोण याचा विचार चालू आहे. जगाचा कर्ता साभास मायास ईश्वर आहे, तेव्हा आभास मायामध्ये पडलेले जे प्रतिबिंब चैतन्याचं तो ईश्वर जगाचा कर्ता आहे. इस रीति से जगत का कर्ता सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र ईश्वर है. अशा रीतीने जगाचा कर्ता सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणखी स्वतंत्र आणि स्वतंत्र. स्वतंत्र का?
माया त्याच्या अधीन आहे म्हणून, माया त्याच्या अधीन आहे म्हणून स्वतंत्र आहे. आणि जीव परतंत्र का? आयुध्याच्या अधीन आहे म्हणून. आयुध्याच्या ताब्यात जीव आहे आणि ईश्वराच्या ताब्यात माया आहे, म्हणून तो स्वतंत्र हा परतंत्र. काही गोष्टी स्वतंत्र आहे जीवाच्या ठिकाणी, परंतु परमार्थ जर नाही केलं तर परतंत्रच आहे. परमार्थ केव्हा तर स्वतंत्र. भगवंताच्या सेवेकरता स्वतंत्र आहे, पण विषय भोगाकरता स्वतंत्र नाही. ईश्वर भोगाकरता स्वतंत्र जर म्हणलं असतं, प्रत्येकाने आपला संकल्प पूर्ण केला असता. कळतं की जर डोकं जागेवर असायला पाहिजे. प्रत्येकाने जर तो स्वतंत्र असता तर त्याच्या संकल्पने ते काय केलं असतं, म्हणून परतंत्र आहे. हो, आणि ईश्वर काही करू शकतो. आणि ह्या दोन्ही हे दोन्ही अधिष्ठान त्याचं स्वरूप आहे. ह्या दोन्ही वेगळं आहे. असं नाथराय म्हणतात, जीव शिव दोन्ही म्हणजे हरी वेगळा आहे ना. हरी स्वरूपावर तरंग आहे ना, जीव आणि ईश्वर. मग दोन्ही तरंग म्हणल्यानंतर कसं ठरले, मिथ्या ठरले. आणि हरी कसं ठरलं, व्यापक आहे. मग हरी हे तुझं स्वरूप आहे का, ईश्वर का जीव तुझं स्वरूप आहे, हरी. मग आता असो, मग आपला विषय कुठं चालला, जगाचा करता कोण, त्याच्यावर विषय चालला. जगाचा करता नाना म्हणले तर दोषीची एकच आहे, ते माया प्रतिबिंबी असणारा ईश्वर, तो जगाचा करता आहे. तो सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र आहे. सो ईश्वर व्यापक है, ताका और जीव का विशेषण मात्र से भेद है. आणि जीव परीक्षेने ईश्वर व्यापक आहे उपाधीच्या दृष्टीने, विशेषणाच्या दृष्टीने. विशेषण म्हणजे उपाधी. और स्वरूप से अभेद है. आणि जे अधिष्ठानाच्या नजरेने मुळाच्या दृष्टीने दोन्ही अभेदच आहे. जीव विनय ईश्वर नुसतं ब्रह्म आहे. यह द्वितीय प्रश्न का उत्तर कहा. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तीसरा प्रश्न, मुक्ति का हेतु कौन. याका उत्तर, मुक्ति का हेतु ज्ञान है. आता ह्या वाक्यावर माऊलीची ओवी लक्षात ठेवा. मुक्तीचं कारण काय आहे, ज्ञान. मोक्षाचं कारण काय, ज्ञान. आता ह्याला ओवी लक्षात ठेव. माऊलीची 15 दिवस. वाचुनी ज्ञाने विने कोई, वाचुनी ज्ञाने विने के, उपाय करशील जुटके, ते सुटकेची न अधिकचे गुंफते रुके. ते तुकोबरा सांगतात, ज्ञानाने जे जे कळा ते जाणी जाऊ कळा. हो, समजूत बिनचूक असली माणूस सुखी झाला, समजूत बिनचूक नसली माणूस अवकाळा झाला. अवकाळा त्यात काही तथ्यच नाही. म्हणून मोक्ष कशाने होतो, ज्ञानाने. ते कोणतं ज्ञान, स्वरूप ज्ञान. बरोबर आहे, स्वरूप ज्ञान. तत्वमसी महावाक्याद्वारे झालेले अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान मोक्षाचं साधन आहे. तत्वमसी महावाक्याचा तत्व पदार्थ शोधूनद्वारे झालेलं ज्ञान अहम ब्रह्मास्मी ते अवांतर प्रयोजन आहे. अवांतर प्रयोजनाने स्वरूप प्राप्त होतं. म्हणून ज्ञानानेच मोक्ष होतो. कर्माने होत नाही, उपासनेने होत नाही, योगाने होत नाही, दानाने होत नाही, आणखी ज्ञानाशिवाय कशाने होत नाही. जाऊ दे. नाही, गुरुंची आठवण येते तुला म्हणाला, पण ती काही सांगण्यासारखं असते, काही सांगण्यासारखं नसतं. त्याचा अर्थ वेगळं झालं 25 वर्ष ना. मग गुरुजींची भाषा लई गावरान होती ना. हो, त्याला एक उदाहरण सांगतो गुरुजींचं. उंदीर मांजरकडे गेलं तर मांजर रूप आहे, आणि मांजर उंदीरकडे गेलं तर मांजर रूपात उंदीर आहे. तसं जीव हा उंदीर आहे, ब्रह्म अधिष्ठान आहे.
मग ब्रह्म कळलं तरी मुक्तच आहे, आणि ब्रह्म जवळ आहे असं म्हटलं तरी मुक्तच आहे. आणि उदाहरण कोणतं? मांजर मुंदर होतं, पण सिद्धांत केवढा आहे? हो. चला, मोक्ष का साधन ज्ञान है अथवा कर्म है अथवा उपासना है अथवा दो है? आता ही विशेष खुलासा होगा आपला. पण मोक्ष साधन एकच लक्षात ठेवा, पहिलं ज्ञान. वाचून ज्ञान येईन. हो, वाचून ज्ञान येईन. उपाय करशील जितके ज्ञाना वाचून स्वरूप कळण्याकरता जर अनेक साधन केलं तर वाचून ज्ञान येईन उपाय करशील ते सुटकेची नव्हे अधिके. ज्ञाना वाचून बाकी जे साधन आहे त्याच्यातून मुक्त होणार नाही. गुंपश अधिक त्याच्यामध्ये अभिमानाने घोटाळले जातील. अभिमानाच्या ह्याच्यामुळे अनेक हे होते. तिसराच मार्ग हा तोच विषय जावा. वासुदेव आणि सरस्वती गजानन महाराजाकडे आले. दोघं चिकून एकच नजर झाले, दोघं निघून गेले. त्यावेळेस तो जवळ कोणता होता बघ, बाळ का कोणता होता ते, हां, तिथं विचारलं महाराज असं कसं. मग तिथं 3 मार्ग सांगितले, कर्म, उपासना आणि योग. ज्ञान शेवटला सांगितलं. म्हणले साधनाचा भेद आहे, पण मुक्कामाला गेलो एकच आहे. मुक्कामाला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साधनाचा अभिमान. मग ते उत्साह मी असं होतंय. मग आता मुक्कामाला जायचं कसं, ते तिन्ही साधने ज्ञान करून देतात आणि ज्ञान स्वरूप कळतं, असं तिचा विषय आहे. म्हणजे वाचून ज्ञान येईन एक हा बाजूला ठेवाचा विषय मुद्दा. आता त्याने असं लिहिलंय, ज्ञान कर्म, ज्ञान उपासना कर्म याच्यामध्ये सहज सगळेच आहे का? कर्म उपासनेचं ज्ञानाने मोक्ष होतो का? उपासनेचं ज्ञानाने मोक्ष होतो का? कर्माचं ज्ञानाने मोक्ष होतो का? कर्म उपासना ज्ञानाचा मोक्ष होतो? या का उत्तर कहे है दोहा. हेतु मोक्ष को ज्ञान ऐक, नहीं कर्म नहीं ध्यान. रज्जु सर्प तभी नसे, होय रज्जु को ज्ञान. ठीक है. मुक्ति के हेतु कर्म और ध्यान कहिए उपासना नहीं, किंतु ज्ञान ही हेतु है. बस है ना. म्हणजे ते वाचून ज्ञान येऊन केले बरीच लक्षात ठेवायचे. कर्म जे नाही, उपासना जे नाही. कर्म म्हणजे नामस्मरण, जप जापे, तीर्थव्रत, ध्यान धारणा, वाचन हे कर्मामध्ये येतं. आणि उपासनेमध्ये भगवंताचं ध्यान करणं हे उपासनेमध्ये येतं. पण ही दोन्ही नाही तिथं. फक्त एक ज्ञानच आहे, समजूतच आहे एक. याला मोठं उदाहरण नामदेवरायासारखा भक्त नाही ना. जरी असलं तरी संतकडे जावंच लागलं की, आहे का नाही. चांगदेव महाराज सारखा योगी नाही ना. जरी असला तरी यावं लागलं नाही इकडंच, आहे का नाही. मंडळ मिश्रासारखं कर्मत नाही ना, तरी शंकराचार्याकडे यावंच लागलं ना. रामेश्वर शास्त्री सारखा विद्वान नाही ना, तुकोबाराच्या पायावर डोकं ठेवावंच लागलं ना. म्हणून ज्ञानच एक कशाचं साधन आहे? मोक्षाचं. याच्यावर लई तुझी माझी झाली. त्यांच्या समाजाचं किंमत करते माझे. ते ज्ञानी हो नरकट जातो म्हणायचे. जेव्हा घेतले एक जण बीडमध्ये वकील साहेबाच्या घरी मी गप्प बसावं लागलं त्यांना. ठेवून वेगळं असते काय ते. जो आत्मा में बंध सत्य होवे तो ताकी निवृत्ती रूप मोक्ष ज्ञान से होवे नाही. जर आत्म्याच्या ठिकाणी बंध सत्यच असता, खरं असता, ज्ञानाने निवृत्ती झालं नसता. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प जर खरा असता तर रज्जू कळल्यावर चिन्हाचा झाला नसता. मग सर्पाची निवृत्ती क्रियाने होती का ज्ञानाने होती? ज्ञानाने. वव्य माऊलीचे दोराची या वर्गा डांगा मिळेचा पैगा तो शनू सिंधू सुद्धा वाव. त्यावेळीचा अर्थ असा आहे, रज्जूच्या ठिकाणी सर्प भासला, तिथं
डांगामध्ये पहिले सांग होते, सांग लोखंडाच्या लांब लांब गजा, आणि त्यांनी तो मारायचा, त्याला डांगा म्हणायचा. जुनी भाषा म्हणली की तो चिनोचिनूचा रजीवरचा सप मारा, ते डांगाची गरज नाही, लाकडाची गरज नाही, नुसतं कळायचं. तसं बंद जे आहे ते मिथ्या आहे. मग मिथ्या बंद आहे हे ज्ञानाने कळायचं, क्रियाने कळत नाही. मग क्रियाने काय होतं? अंतःकरण शुद्ध होईल. उपासनेने काय होतं? अंतःकरण स्थिर होईल. पण हे झाल्याशिवाय ज्ञान होत नाही, ज्ञान झाल्याशिवाय खरं स्वरूप कळत नाही. किंतु कर्म अथवा उपासना ते होवे. क्या कर्म उपासनेने होते का? तो बंध आत्मा में सत्य है नहीं, किंतु रज्जू सर्प की न्यायी मिथ्या है. म्हणजे कर्मोपासने होत नाही. मग जसं रज्जू ठिकाणी सर्प मिथ्या, त्याप्रमाणे जीवाचे ठिकाणी बंध मिथ्या. म्हणून कर्माने मोक्ष होत नाही, ज्ञानाने होतो. किंतु ता मिथ्या की निवृत्ती अधिष्ठान ज्ञान से ही बने है. म्हणून मिथ्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होते. याला एक उदाहरण दिलं शास्त्रात. स्वप्न पडू नये म्हणून काय साधन करावं? असंच आहे ना. आणि जग केलं तर, आणि उशाला लोखंडाचं गज घेऊन झोपलं तर, हे स्वप्न नाहीचं करण्याकरता लोक काही करते. अरे जाग हो म्हणजे स्वप्न नाहीचं. तसं विश्वरूपी स्वप्न अविद्याचे निद्राने विश्वरूपी स्वप्न दाखवलं, त्याचं अविद्यारूपी झोपेतून जागा व्हायचं. अविद्यारूपी झोपेतून तर स्वप्न नाही चोल का नाही. दान धर्म केले नाही, त्याच्यावर तर केलं नाही, कशाने होईल? जागा व्हावं लागलं एवढंच. जागा म्हणजे काय मला कळलं पाहिजे. जागा म्हणजे अविद्या कळली पाहिजे आणि चोर कळलं पाहिजे. हेच आहे. अविद्या म्हणजे नाही ते दाखवते, आणि स्वरूप आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आणि त्रिकाळ अबाधित आहे. हे तुझं स्वरूप आहे हे कळायचं आहे. आणि अविद्या मिथ्या हे कळायचं. मिथ्याला उदाहरण कोणतं द्यावं? मिथ्या विद्या याला उदाहरण कोणतं द्यावं? सांगितली गरजच नाही, विषय लक्षात ठेवत नाहीत. रज्जू सर्प, प्रश्नाचं उत्तर जाब वाटतं का विचारलं? नाही. जाब नाही घ्यायचा, एवढं आठवण येत नसेल. मिथ्या निवृत्ती करता ज्ञानच, स्वप्न नाहीचं करण्याकरता जागच. असं ते. चला ओवे माऊलीची अविद्येच्या विश्वस्वप्न धंदा भोगीत प्रबुद्ध जो असा जो अविद्यारूपी झोपेमध्ये जीव झोपलेला विश्वरूपी स्वप्न भोगीत असणारा, त्यावेळेस तिथे श्री गुरु महावाक्याचे नावे गुरुकृपेने ठावे, माता हात ठेवला नळ थापटीला द्यायचा. या वळीमध्ये माऊली सांगते, पहिल्या वळीमध्ये माऊली सांगितलं अविद्यारूपी झोपेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा धंदा भोगतो. धंद्यामध्ये काय विचार नाही करत, धंद्यामध्ये प्रपंचाचे सगळे कर्तव्य बुद्धी. आणि हे प्रपंचाचे कर्तव्य बुद्धी, मग स्वर्गाला जाणं कर्तव्य बुद्धी, नरकाला जाणं कर्तव्य बुद्धी, वाडा उडावणं कर्तव्य बुद्धी, डॉक्टर वकील होणे कर्तव्य बुद्धी, हे विश्वस्वप्नाचा धंदा. आणि हे सगळं स्वप्न आहे. मग अशा ह्या विश्वरूपी स्वप्नातून अविद्यारूपी झोपेतून जाग व्हावं लागेल. अविद्यारूपी झोप ह्या जगाचं कारण. मग तिथं काय करावं? मग तिथं माऊली महावाक्याची नावे ते तू ब्रह्माच्या महावाक्याच्या विचाराने, महावाक्यात नाही, गुरुकृपेचे ठावे, गुरुकृपेच्या शक्तीने माथा हात ठेवला नाही थापटीला. माथा म्हणजे डोक्यावर हात ठेवला नाही,
जागा हो असं ज्ञानोबारा सांगतो. असं त्यावेळी तर म्हणून ज्ञानानेच मोक्ष होतो, क्रियाने होत नाही आणि उपासनेने होत नाही. आता ह्याच्यात काय आहे, अभंग असतात. मोक्ष कर्माने होईल, मोक्ष ज्ञानाने होईल, पण त्याचं एक लक्षात ठेवा, अभंगाच्या भूमिकेनुसार समाजाच्या भूमिकेनुसार त्या अभंगामध्ये त्याचं कौतुक केलेलं असतं, पण ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही हा सिद्धांत लक्षात ठेवा. एक अभंग तुम्हाला सांग का, पंढरशी ही लक्षात ठेवा, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला दुसऱ्या विरोधाचा अभंग दाखवतो. पंढरीशी जात्यात जाऊ जे म्हणते, तुकोबाराय म्हणतात, पंढरीशी जाती अथवा जाऊ जे म्हणतात, तया आहे म्हणे संसार असं बोले तू महार. कसं लावायचा अभंग हा? नुसतं जाऊ म्हणले त्याला संसार, कोणी म्हणे त्याला तो महार आहे असं म्हणते तुकोबाराय. आणि इथं तर वाचून द्या नेहमी येते. आणि इथे तर अभंग असा आहे, पंढरीशी जाऊ जे म्हणते, पंढरी जाऊ जे म्हणते अथवा जे जाते, चंद्रभागे नाते हो का त्याचे भक्ती जाते, तया आहे म्हणे संसार असं बोलले तो महार. असो नसो भाव, भाव असो किंवा नसो, जो देखे पंढरी राहो तया आहे म्हणे संसार असं बोलले तो महार. आणि इथे ते वाचून ज्ञान नेहमी एक आहे. आता या दोघं संगती लावली पाहिजे. तर निव्वळ विषय पामारा करता ही गोड बोलण्याचा अधिकाऱ्याशिवाय मोक्षच नाही. जसं तुम्ही संबोला गोड बोलता का नाही तसंच आहे. हा महार हे संसार आहे नाही म्हणणार आहे याला नुसतं पंढरीचं तर आठवण कर, प्रपंचीची आठवण करतो ना, त्यामुळे पंढरीची कर असं आहे त्यात तात्पर्य. अरे पंढरीला जायचं तरी म्हणा काय नाही, मी व्यवहारात रांगलो रे, पंढरीची आठवण तरी कर असं बोलून त्याला मोठेपण दिलं. पण वास्तविक ज्ञानाशिवाय हे एखाद्या वर्षी असे काय अभंग आले तर संगती लागले पाहिजे. तर ज्ञानाने सिद्धांत करता हा निश्चित आहे, पण प्रसंग प्राप्त भूमिका परत्वे अभंगाचा कार्यकारण भावनेने विषय केलेला असतो. कर्म अथवा उपासनाचे नाही. कर्म उपासने मोक्ष होतच नाही, आज्ञा निवृत्त होतच नाही. जैसे रज्जू का सर्प किसी क्रिया से दूरी होवे नहीं. रज्जूचा सर्प कोणत्याच क्रियेने नाही तो होत नाही, केवल रज्जू के ज्ञान से दूरी हो. मनोरज्य ज्ञानाने सर्प नाही तो होतो रज्जूवर बसलेला. तैसे आत्मा के अज्ञान से प्रतीत जो होवे है बंध, ता बंध की प्रतीति और अज्ञान आत्मा के ज्ञान से ही दूरी होवे है. सांगा याचा थोडा विचार आपण. आता वाचलंय वळीचा अर्थ सांगा अनुभवाने. तैसे आत्मा के अज्ञान से स्वरूपाच्या न कळण्यामुळे हे त्रिभुवन वाटतं जगत, त्याची निवृत्ती स्वरूप ज्ञानाशिवाय होत नाही. आणखीन जरा जवळ येऊन सांगा. सांगितलं हे, पण आणखीन थोडी जवळ येऊन सांगा. सांगितलं बरोबर आहे, पण थोडं लाभ सांगितलं. आणखीन जवळ येऊन सांगा. नाही नका चाल देऊ, मी सांगणारच आहे मग. पण बघा प्रश्न करू. स्वरूपाच्या अज्ञानाने हे गोष्ट खरे. मी आत्मस्वरूप आहे असं न कळण्याने आहे का नाही? बरोबर आहे ना? मग आपल्या अज्ञानासाठी तिथे काय लिहिलंय आहे ना? मग आपण कोण आहेत? आत्मा ब्रह्मरूप आहेत ना? मग मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं न कळणं म्हणजे अज्ञान. या अज्ञानाने जग भासतं. म्हणून जरा जवळ या म्हणलं होतं ना.
सांगितलेलं बरोबर आहे, पण नेमके त्या शब्दाची कळेची एक विषय वेगळं असतं. चला. कर्म और उपासना मुक्ति के हेतु नहीं. हा, कर्म उपासना मोक्ष साधन नाहीच, हे तर ठरलेलंच आहे, कारण नाही. नंतर पुढचा घेऊ हा उद्या घेऊ. राहिलं आम्हाला काय करायचं म्हणतात तसं, बरंच आहे ना त्याचं. राहू दे मग. तसं. पुंडली कोरले श्रीनाथ सदाचार वाचतो ना मी. सदाचार म्हणजे इतका विषय गोड आहे, पण मला हे चांगलं झालं त्याला ते दुसरे ग्रंथ वाचायलाच नाही लावायचे. तिथं तर असं लिहिलंय सदाचार्य शंकराचार्यांनी, वेदांत हा शिवमाय, बाकीचे शास्त्र हे हत्ते आणि पुराण हे कोल आहेत. कुठला सिद्धांत आहे म्हणलं नको आता हे सांगायला, की पक्क झालं मग कुठल्या स्वतः वाचलं म्हणजे कळेल तुम्हाला. हे ग्रंथ कोणता तरी योग्य रीतीने हो, मग ती सगळे ग्रंथ निघून जातो.